आपण आता तहसीलदारांना निवेदन दिला, निवेदनाचा काय विषय होता महाराष्ट्राला कळू द्या. सर, सध्या मे महिना चालू झालेला आहे. पाण्याची खूप मोठ्या प्रमाणात टंचाई आहे आणि हा मूलभूत हक्का पैकी एक गरजेपैकी एक गरज आहे पाणी म्हणजे. आणि तो जर आज वाडी तंड्यावर जर तुम्ही पाहिलं तर लोकांना 1-1, 2-2 किलोमीटरवरून पाणी आणावं लागलंय. तर त्याच्या संदर्भात आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलंय की आमच्या भागामध्ये धरण असून शेतीला तर नाहीच नाही, पण कमीत कमी प्यायला पाण्याची तरी व्यवस्था त्या धरणातून आम्हाला करण्यात यावी असं तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि 12 तारखेपर्यंत साहेबांनी त्याच्यावर आम्हाला काय उत्तर येईल त्याच्यावर आम्ही पुढची दिशा ठरवतो. लोहा तहसीलदारला आता तुम्ही काँग्रेस पार्टीच्या वतीनं समर्थकासह पाण्याच्या टंचाईबद्दल निवेदन दिलेलं आहे. हो. तर त्या निवेदनामध्ये तुम्ही 12 तारीख दिली म्हणतात आणि 12 तारखेच्या नंतरची पक्षाची आणि तुमची काय भूमिका असणार आहे जर तुमचं निवेदन जर प्रशासनाने त्याची दखल नाही घेतली? घंटानाद आंदोलन आम्ही करणार आहेत 12 तारखेच्या नंतर. 12 तारखेपर्यंत जर आम्हाला जर त्याच्यावर समाधानकारक त्यांच्याकडून जर काही प्रतिसाद नाही मिळाला तर घंटानाद आंदोलन आम्ही करणार आहे असं निवेदनामध्ये आम्ही दिलेलं आहे. पाण्यासोबतच या तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. काँग्रेस पक्षाचे आज आपण एक कार्यकर्ता नेते म्हणून या भागामध्ये फिरतायत. माळाकोळी सर्कलचे संभाव्य उमेदवार म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. असे अनेक प्रश्न आहेत. काय सांगणार तिथल्या लोकांना, काय आश्वस्त करणार काँग्रेस पक्ष म्हणून? सर, मी अनेक प्रश्न जरी असले तर 3 प्रश्नावर थोडं जास्त फोकस करणार आहे. लाईट, रस्ता आणि पाणी. ह्या 3 मूलभूत गरजापैकी ह्या गरजा तरी कमीत कमी आपल्याकडून सुरळीत करता येतील या 3 गोष्टीसाठी मी काम करणार आहे. बाबासाहेबजी बाबा आज निवेदन दिलेलं आहे. त्यासोबत काँग्रेस पक्षाचे भीमाशंकर मामा टाकचे आहेत, भारत आहेत, काँग्रेसची पूर्ण टीम आहे. निवेदनाचा विषय आता भीमाशंकर मामाने सांगितलेला आहे. काय या सत्ताधारी आणि या टंचाईच्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची काय भूमिका असेल? निश्चितच माळाकोळी सर्कल आणि हा परिसर पाहता डोंगराळ प्रदेश आहे, पण एक चांगलं अशा पद्धतीचं धरण आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती एकंदरीतरित्या माळाकोळी सर्कलची असताना आपल्याला पाहायला मिळते. माळाकोळी सर्कल एक सर्कलचं मोठं गाव आजही तानेजलेलं आहे. त्याचबरोबर वाडी तांडी देखील तानेजलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये परिसरातील गावं तानेजले असताना याच धरणाचं पाणी अहमदपूरला जातं, पालमला जातं, पण याच परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो आजपर्यंत सुटलेला नाही. या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही आंदोलनाचं निवेदन दिलं.